नमस्कार विद्यार्थ्यांनो, आयडेंटिफाय द क्लॉज. आता ह्या वाक्यांमधला क्लॉज ओळखायचा आहे. तर वाक्य काय बघूयात. वेन एव्हर आय मेट हर आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. आता याच्यामध्ये सरळ सरळ दिसते, फुल स्टॉपमुळे दोन वाक्य आहेत. तर पहिलं वाक्य काय आहे, वेन एव्हर आय मेट हर, हे पहिलं वाक्य आहे, त्याला 1 नंबर देऊयात. आता दुसरं वाक्य आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड, हे दुसरं वाक्य. आता पहिलं वाक्य तुम्ही बघाल ना, वेन एव्हर आय मेट हर, मी जेव्हाही तिला भेटतो, हे पूर्ण वाक्य झालं. पण याचा अर्थ कळतो का हो? कोणाला भेटतो, काय भेटतो, आपला अर्थ नाही कळते. त्यामुळे हे वाक्य कसं आहे, डिपेंडंट आहे. त्यामुळे याला आपण सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणणार. जेव्हाही एखादं वाक्य दुसऱ्यावर अवलंबून असतं ना, अर्थपूर्ण होण्यासाठी, त्याला सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतात. त्यामुळे त्याचं स्पेलिंग व्यवस्थित लिहायचं आहे, सबऑर्डिनेट क्लॉज. आता सेकंड सेंटेन्स जे आय वूड स्टार्ट टू फील डिप्रेस, याच्यामध्ये व्यवस्थित करताय, क्रियापद आहे. आय वूड स्टार्ट टू फील डिप्रेस म्हणजे मला लगेच डिप्रेशन येतं किंवा तर तुम्हाला याचा अर्थ व्यवस्थित कळतो आहे. आणि ज्या वेळेस वाक्याचा अर्थ कळण्यासाठी कोणावरही अवलंबून राहावं लागत नाही, तेव्हा तो एक तर इंडिपेंडंट क्लॉज असतो, किंवा त्याला आणखीन काय म्हणतात, कोण कमेंट करून सांगेल पटकन. तर इंडिपेंडंट क्लॉज म्हणजे स्वतंत्र क्लॉज आहे हा, किंवा याला मेन क्लॉज असंही तुम्ही म्हणू शकता. मेन क्लॉजच जास्त करून म्हणतात. सो अशा प्रकारे या वाक्याला आपण इथे सोडवलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.